कुठे गेला खालचा लेयर, कुठे गेले खालचे लेयर कुठे आहेत हे बघा। हे असं काम असते का निकृष्ट दर्जाचं? रस्त्याच्या मधोमधचा हा पार्ट आहे, हा बघा, हा रस्ता आहे का? पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने बांधलेला हा रस्ता, पुढे तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। तुम्ही सांगा हा रस्ता आहे? नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। आता पालघर जिल्ह्यातील वसरोली ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या समोर उभा आहे मी। या ठिकाणी हा जो रस्ता तुम्ही बघताय, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरचा हा रस्ता आहे। या ठिकाणी खाली दाखवा कॅमेरामॅन, हे बघा, हे असं असते का डांबर? एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम हे कोणीतरी देव कन्स्ट्रक्शन नावक ठेकेदाराने केलं होतं। कॅमेरामॅन इथे पण दाखवा, हे खड्डे बघताय, लांब लांब पर्यंत पूर्ण या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। आणि शाबासकी द्यावी तर त्या ठेकेदाराला, इथून मागे जे कोणी ठेकेदाराने काम केलं, कोणीतरी अधिकारी नावक ठेकेदार आहे, त्यांच्या पूर्ण रस्त्यावरती एवढ्या पॅचवरती एक पण खड्डा नाहीये। मग या ठिकाणी हा जो पण कोणी ठेकेदार होता त्याने ह्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केलाय का? तोडलं तर अख्खं निघेल। ही बघा, ही परिस्थिती आहे का रस्त्याची? हे असं अगदी या ठिकाणी पूर्णपणे जनतेच्या टॅक्सचा पैसा, याचं पूर्णपणे भ्रष्टाचारामध्ये तो पैसा विलीन होतोय। आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावरती या कामामध्ये खडी जास्त आणि डांबराचं प्रमाण हे कमी आहे। माझी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना की साहेब, चाललंय काय पालघर जिल्ह्यात? आपले ठेकेदार पूर्णपणे बोगस कामं करत आहेत। पुढचं सदरचं हे जे तुम्ही बघितलेलं आहे की पूर्ण रस्त्यातलं डांबर निघते, ही परिस्थिती आहे। या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या कंत्राटदाराने असा रस्ता बांधला होता। आता हा रस्त्याचं काम या पावसाच्या आधीच झालेलं आहे असं आम्हाला कळालेलं। कोणतरी देव कन्स्ट्रक्शन पाटील नावक ठेकेदार होते बोलतात। एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदाराने केलं। हे बघा, 1 तास जर बसलो तर हा पूर्ण रस्ता उखरून काढेल, ते पण माझ्या बोटांनी। एवढं निकृष्ट दर्जाचं काम या ठेकेदाराने केलं होतं। माझी विनंती आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना की आता तुम्ही मला बोलतील की अरे अमोल, ह्या कामाची डीएलपी आहे। ठीक आहे, प्रत्येक कामाची डीएलपी असते, पण ह्याच्यामध्ये ते पूर्ण मिक्सचर गेलं कुठे? जे इन्ग्रेडियंट रस्त्याच्या कामात टाकायचे असतात ते तर कुठेच दिसत नाहीत। इकडे तर पूर्ण आणि पूर्ण खडीच दिसते। तर माझी विनंती आहे पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांना की हा कोण ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करावे। आणि डीएलपी असताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती पडलेले मोठमोठे खड्डे, ह्या मासवनच्या रोडला, ते खड्डे ते बुजवत का नाही? नागझरी ते मासवण वेगवेगळ्या 2-3 ठेकेदारांनी रस्त्याचं काम केलेलं आहे, पण आम्ही ज्या ठिकाणी आता उभा आहेत त्या ठेकेदार देव कन्स्ट्रक्शन नावक ठेकेदाराने हे काम केलेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे। तर या ठिकाणची परिस्थिती तुम्ही बघू शकताय। हे फक्त आत्ता काढला, या ठिकाणचे कॅमेरामॅन क्रॅक पण दाखवा। हा पूर्ण भाग मी माझ्या बोटाने काढू शकतो, पण मला पूर्ण काढायचं नाही कारण ठेकेदाराला काहीच पडलेले नाहीये। ठेकेदार हेच पडलेले खड्डे पण बुजवायला येत नाही। माझी विनंती आहे तात्काळ कार्यकारी अभियंत्यांना की ह्या ठेकेदार जो पण कोणी होता त्याला काळ्या यादीत समाविष्ट करावे व चांगला ठेकेदार नेमून ह्या कामाची जी डीएलपी आहे ती त्याला देण्यात यावी आणि चांगल्या दर्जाचे आता तरी याच्यावरती खड्डे बुजवण्यात यावे। अन्यथा या ठेकेदारावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही आपल्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करू। धन्यवाद।